रक्ताळूमध्ये कोणते विकार असते? टायलिन. शरीरातील कोणत्या भागातील पेशीमध्ये हॅ लँगरहॅन्सचे द्वीपे हा भाग असतो? तर डी स्वादुपिंड. यकृताच्या पेशींनी रक्तातील कोणता द्रव शोषून न घेतल्यास तो शरीरभर पसरतो म्हणून कावीळ होतो? तर बिलिरुबिन. सी. 1 ग्राम कर्बोदकापासून किती ऊर्जा प्राप्त होते? 4 कॅलरी. शरीराचे तापमान नियंत्रणासाठी मेंदूचा कोणता भाग कार्य करतो? हायपोथॅलॅमस. लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो? फॉलिक ॲसिड. खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वग्राही व्यापक आहे? ए बी. पॉलिश केलेल्या धान्यामधील कोणते जीवनसत्व नष्ट झाले आहे किंवा नष्ट होते? व्हिटॅमिन बी. आई व वडील यांचा रक्तगट ए व ए बी असल्यास बालकाचा अनपेक्षित रक्तगट कोणता असू शकतो? रक्तगट ओ, म्हणजे रक्तगट ओ असू शकणार नाही. ब्लू बेबी कोणाला म्हणतात? ऑप्शन डी जन्मताच हृदयात दोष असणाऱ्या मुलांना. एड्स रोगाचे निदान करण्यासाठी कोणत्या टेस्ट घेतात? ए एलायझा टेस्ट, बी वेस्टर्न ब्लॉट टेस्ट. तर सी दोन्ही, ए व बी. नदीतील पाणी किती दूषित आहे हे ओळखण्यासाठी काय मोजतात? पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण. MRIचे पूर्ण रूप काय आहे? ए मॅग्नेटिक रिसॉन्स इमेजिंग. त्वचेला काळा रंग कशामुळे येतो? तर मेलॅनिन. नेत्रभिंग काढून टाकल्याने मोतीबिंदू हा दोष दूर होतो. रंगांधळेपणा लाल व हिरवा या दोन रंगाबाबत विशेषत्वाने जाणवतो. पित्त हा विकार शरीरातील यकृत या अवयवाशी संबंधित आहे. विकर हे काय आहे? तर हे प्रथिने. डोळ्यातील द्रवाचा दाब वाढल्यास कोणता आजार होतो? बी काचबिंदू. सर्वसामान्य प्रौढ माणसाच्या शरीरातील तांबड्या पेशीची पांढऱ्या पेशीची असलेली प्रमाण हे 701 आहे. पाठीच्या कण्यात एकूण 33 मणके असतात, त्यापैकी 7 मणके मानेत असतात. खालीलपैकी कोणता बी कॉम्प्लेक्सचा घटक नाही? तर ॲस्कॉर्बिक ॲसिड. ॲस्कॉर्बिक ॲसिडला व्हिटॅमिन सी म्हणतात. लसीकरणानंतर शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. प्रथिने यापासून बनलेली असतात, तर अमायनो ॲसिड. त्वचेमध्ये घर्मग्रंथीची संख्या येथे सर्वाधिक असते, तर तळहातामध्ये. कोणता विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो? तर पोलिओ व्हायरस. मानवाच्या शरीरातील लोहित रक्तकणिकांचे आयुष्यमान किती दिवस असते? तर 120 दिवस असते. जठरामध्ये स्रावणारे पेप्सिन आहारातील प्रथिने या पोषण तत्वाचे पचन करते. बॉडी मास इंडेक्स BMI मोजण्याचे सूत्र. वजन किलोमीटर बाय उंची वर्ग मीटरमध्ये. बी नवजात अवस्था म्हणजे जन्म ते 28 दिवस वय. हिपॅटायटिस म्हणजे विषाणूंच्या समूहामध्ये होणारा यकृताचा दाह. हिपॅटायटिसचे A, B, C, D व E हे 5 प्रमुख विषाणू आहेत. त्यापैकी दूषित रक्तामार्फत होणारे हिपॅटायटिसचे विषाणू कोणते? तर हेपॅटायटिस बी.
बी व सी हे दूषित हेपॅटायटिस विषाणू आहेत. कोणत्या आदिदिवस आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी माणूस व डास या दोन पोशिंद्याची गरज असते? प्लाझ्मोडियम वायवॅक्स. सी ऑप्शन. पेशीची ऊर्जा केंद्रे पॉवर हाऊसेस कोणाला म्हणतात? तर मायटोकॉन्ड्रिया किंवा तंतुकणिका. हिरड्या सुजून दातातून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर डी स्कर्वी. मानवी शरीरातील सर्वाधिक लांबीची पेशी कोणती? सी चेतापेशी. हे घटक कर्करोगजनक असतात. तर पारा. रक्तक्षय म्हणजे काय? ए हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे. पी थायमिन जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो? बी बेरीबेरी. BCG व्हॅक्सिन ही खालील कोणत्या पद्धतीने देतात? इंट्राडर्मल किंवा त्वचेखाली. गोवरची रस बालकाला किती महिन्याला द्यावयाची असते? 9 ते 12 महिने. ही तपासणी HIV एड्सच्या निदानामध्ये प्राथमिक चाचणी म्हणून वापरतात. वेस्टर्न ब्लॉट, एलायचा. सी IgG अँटीबॉडी. तर पर्याय क्रमांक ए व बी वेस्टर्न अँड एलायझा टेस्ट. 66. व्हॅक्सिन वायल मॉनिटरच्या डॅश डॅश अवस्थेतील लस परिणामकारकता अत्युच्च असलेली असते. यापैकी सी स्टेज 2, 3 व 4. स्वाईन फ्लू या आजाराचा कारक H1N1 आहे. दवाखान्यात नोंदणीचे प्रमाण वाढून दवाखान्यात प्रसूती व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमांतर्गत कोणती योजना सुरू केली आहे? तर ए जननी सुरक्षा योजना. 16व्या शतकात वॅसिलियस या शास्त्रज्ञाने मानवी आरोग्यासंबंधी कोणता ग्रंथ लिहिला आहे? मानवी संरचना. भारतात कुष्ठरोग निवारण कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली? बी 1955. मानवी मनगटात असणाऱ्या हाडाची संख्या किती? ए 8. रेडिओथेरपी व केमोथेरपी या संज्ञा खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचार पद्धती आहेत? बी कर्करोग. पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतो? तर डी मज्जासंस्था. इसवी सन 1800 मध्ये लॉफिंग गॅस किंवा नायट्रस ऑक्साईडचा शोध लागला. या शोधाचे जनकत्व खालीलपैकी कोणाकडे जाते? तर ए सर हॅम्फ्रे डेव्ही. पेशीमार्फत तयार झालेल्या अन्नाचे विघटन होणे म्हणजे अपचय क्रिया होय. ओझोन वायूच्या थरास विरळ करण्यास कोण जबाबदार आहे? तर क्लोरोफ्लोरोकार्बन. दुधाच्या पाचरीकरणाच्या प्रक्रियेत व्हिटॅमिन बीचा नाश होतो. चष्म्याच्या भिंगाची शक्ती डायोप्टरमध्ये मोजतात. पुढीलपैकी कोणते रासायनिक द्रव्य भूल देण्यासाठी वापरता येईल? तर इथर. बी. वायुभारमापकामध्ये पुढीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? ए पारा. गोवर हा रोग कशापासून होतो? बी विषाणूपासून. माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? तर ए 36.9 अंश सेल्सिअस. त्रिफळा चूर्ण कशापासून बनवतात? ए हिरडा, आवळा, बेहडा.
शरीरात अवयवरूपाने जन्मापासून अस्तित्वात असलेली पण कालांतराने कार्यरत होणारी ग्रंथी कोणती? बी. जनन ग्रंथी. विसंगत जोडी ओळखा. डास मलेरियापासून होतो, बरोबर आहे. मलेरिया डासापासून होतो, बरोबर आहे. प्लेग उंदरापासून होतो, बरोबर आहे. कावीळ ओझोनपासून नाही होत. पाण्यापासून टायफॉइड होतो, बरोबर आहे. तर चुकीची जोडी सी. पदार्थ द्रवामध्ये विरघळणे हा कोणता बदल आहे? तर ए. भौतिक बदल. आम्ले आणि आम्लारी याच्यातील रासायनिक अभिक्रियेला काय म्हणतात? बी. उदासीकरण. मानवी शरीरातील रक्त हे कशामार्फत शरीरभर फिरत असते? तर रक्तवाहिन्या. डी. शरीरातील अंतरिंद्रियाची माहिती कोणत्या यंत्राद्वारे घेतली जाते? सी. क्षकिरण. सजीवाच्या शरीरात कोणती संस्था नसते? परिसंस्था नसते. पचन संस्था, श्वसन संस्था व उत्सर्जन संस्था असते. समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहास काय म्हणतात? ऊती. ऑप्शन ए. ऊती म्हणतात. यकृतात कोणता रस तयार होतो? बी. पित्तरस. कोणती पाचक रस लहान आतड्यात पचनासाठी मदत करत नाही? ए. जठररस. खालीलपैकी कोणते कार्य रक्ताचे नाही? विद्राव्य अन्नघटक पेशींना पुरवणे आहे. कार्बन डायऑक्साईड पेशींना पुरवणे हा नाही. विकर व आवश्यक रसायनांच्या पेशीचा पुरवठा करणे आहे. पेशीतील टाकाऊ पदार्थ जमा करणे हा पण आहे. ऑप्शन बी. खालीलपैकी कोणता घटक मानवी चेतासंस्थेचा नाही? सी. स्नायू. हृदय व श्वासपटलातील सारखेपणा कोणता? दोन्ही स्नायूंनी बनलेले असते, बरोबर आहे. दोन्ही सतत स्नायूमय हालचाल दर्शवतात, बरोबर आहे. दोन्ही शरीरातील वरील भागात आढळतात, तर बरोबर आहे हे पण, सी पण. जे ऑप्शन क्रमांक डी सर्व पर्याय बरोबर आहेत. विसंगत जोडी ओळखा. जास्वंदची फांदी, फुटवे, पर्णफुटी, प्रकलिका, बटाटा मुकुल. तर विसंगत आहे बुरशी उपरोपिका. ही चुकीची जोडी आहे. सर्व योग्य दाता असा कोणता रक्तगट असलेल्या व्यक्तीला म्हटलं जातं? तर ओ. ॲसिटिक ॲसिडच्या विरल द्रावणास व्हिनेगार असे म्हणतात. डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर आयरिस. कुष्ठरोगाच्या जीवाणूचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? डॉक्टर ए. डॉक्टर हॅन्सन. रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? ए. व्हिटॅमिन के. मानवाच्या प्रत्येकी पायात असणाऱ्या हाडाची संख्या किती? ए. 31. निद्रानाश हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या आधिक्यामुळे मनुष्यात आढळतो? तर व्हिटॅमिन डी. कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा वापर करतात? ऑप्शन सी. कोबाल्ट. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? ए. यकृत. डोळ्यातील द्रवाचा दाब वाढल्यास कोणता आजार होतो? बी. काचबिंदू. हाडाचा फ्लोरोसिस आहारातील कोणत्या पदार्थाचे प्रमाण अधिक झाल्यामुळे होतो? ए. फ्लोरीन. पेलाग्रा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? सी. B3. त्यालाच निओसिन म्हणतात. लोहित पेशी कोठे नाश पावतात? तर सी. पिल्लामध्ये. चेतापेशीचे प्रकार किती? तर ए. 2. HIV विषाणू शरीराच्या कोणत्या पेशीवर हल्ला करतात? तर ए. श्वेतपेशी.
मानवी शरीराचे तापमान समतोल ठेवण्याचे कार्य कोण करतं? तर डी. हायपोथॅलॅमस, शरीराचे तापमान समतोल करण्यासाठी. नायसिन अभावी पेलाग्रा हा रोग होतो. खालीलपैकी कोणता रोग जीवाणूमुळे होत नाही? तर बी. एड्स. बर्ड फ्लू हा रोग कोणापासून होतो? बी. विषाणू. ब्लू बेबी म्हणजे जन्मताच हृदयात दोष असणारे मूल. कोणता रोग अतितीव्र संसर्गजन्य रोग आहे? तर इन्फ्लुएन्झा. डेंग्यू या आजाराचा प्रादुर्भाव एडिस इजिप्ती डासामुळे होतो. हिमोग्लोबिन निर्मितीत फॉलिक ॲसिड हा महत्त्वाचा घटक आहे. गुणसूत्राच्या खंडांना काय म्हणतात? तर सी. जीन्स. रोहिणी ही हृदयाकडून संपूर्ण शरीरात शुद्ध रक्ताचा पुरवठा करते. शरीराच्या एकूण वजनाच्या सुमारे 2/3 भाग हा स्नायूंनी बनलेला असतो. कशाला ग्लुकोजचे कोठार मानले जाते? तर ए. यकृताला. पित्तरसाचा रंग कसा असतो? तर सी. हिरवा. डॅशमुळे मूत्राशयात खडा निर्माण होतो. तर कॅल्शियम ऑक्झॅलेट. लाळेमध्ये टायलिन नावाचे विकर असते. मनुष्याच्या मेंदूतील सर्वात मोठा भाग म्हणजे प्रमस्तिष्क होय. कंठस्थ ही ग्रंथी ही मानवी शरीरातील सर्वात मोठी नलिकाविरहित ग्रंथी आहे. मानवी शरीरात 33 मणके असतात. हिमोग्लोबिन हे लोह संयुग आहे. रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते? स्पिग्मोमॅनोमीटर. वस्तू स्पष्ट दिसण्यासाठी वस्तूचे डोळ्यापासून लघुत्तम अंतर 25 सेंटीमीटर असावे. मेंदू व मज्जारज्जू यांच्यावर किती आवरणी असतात? तर ए. 3 आवरणी असतात. पाण्याची सर्वात जास्त घनता किती अंश सेंटीग्रेड वर असते? तर ए. 4 सेंटीग्रेड. टायफॉइड जीवाणू कोणत्या आकाराचा असतो? सी. दंडाकृती. त्यालाच बॅसिलस म्हणतात. ज्या ठिकाणी चेतातंतू दृष्टिपटलामध्ये शिरतो त्या भागास काय म्हणतात? तर डी. अंधबिंदू. प्रथिनांच्या अपघटनाने अमायनो ॲसिड मिळतात. हृदय अंकुचित अवस्थेत असताना रक्तदाब सर्वात जास्त असतो. लहान आतड्यातील टेप्सिन विकारामुळे प्रथिनांचे पचन होते. गायटर म्हणजे थायरॉइड या ग्रंथीला आलेली सूज. रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे बी. हेमॅटॉलॉजी. विषाणूद्वारे होणारा रोग पुढीलपैकी कोणता? सर्दी, गोवर, कांजण्या. तर हे सगळे विषाणूमुळे रोग होतात. तर डी. वरीलपैकी सर्व. किती दिवसात कोश फुटून प्रौढ डास बाहेर पडतो? तर बी. 2 ते 3 दिवसात. डॉक्टर अभय बंग हे पुढीलपैकी कोणत्या आरोग्यविषयक कार्यक्रमाशी संबंधित आहे? तर बी. बाल कुपोषण निर्मूलन. डॉट्स हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते? तर सी. क्षयरोग.
स्कर्वी, रगतपित्ती. हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? सी. व्हिटॅमिन सी. ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरले जाते? दुर्गंधीनाशक म्हणून, बरोबर आहे. पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी, बरोबर आहे. मलमूत्राचे निर्जंतुकीकरणासाठी, तर वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत. राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम भारतात 1958 साली सुरू करण्यात आला आहे. पेसमेकर हे हृदयाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी वापरतात. डॉट्स अंतर्गत कॅटेगरी यू मध्ये इन्सेंटिव्ह फेज 2 ते 3 महिन्याचा कालावधी असतो. किती महिन्याचा कालावधी असतो? ऑप्शन ए 2 ते 3 महिने. हॅन्सन डिसीज म्हणजे कुष्ठरोग होय. कोणत्या आजाराचा रोगजंतू अंडाकृती स्वरूपाचा असतो? तर ए न्यूमोनिया. दूध तापवल्यामुळे त्यातील थायमिन आणि कोणते जीवनसत्व नष्ट होते? डी व्हिटॅमिन सी. पुढीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरणाद्वारे नियंत्रण करता येत नाही? तर डी कॅन्सर. देवी हा आजार व्हेरिवेरा नामक विषाणूमुळे तत्काळ होणारा व अत्यंत सांसर्गिक आहे. व्हेरिवेला व्हायरस मुळे होतो. कांजण्या या रोगाचे प्रमुख लक्षण कोणते? बी ताप व पुरळ येणे. रेबीज या रोगावर लसीला ARV अँटी रेबीज वॅक्सिन हे नाव आहे. ARV. हिवताप प्रतिरोध महिना म्हणून कोणता महिना पाळतात? तर सी जून. रक्तक्षयाचे प्रमुख लक्षणे कोणती? ए डोळ्यातील पापणीला खालील भाग फिकट होणे, जीभ पांढुरकी होणे, नखे चापट होणे. तर वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत. ऑप्शन डी. इन्सुलिनचे प्रमाण कोणत्या आजारात कमी होते? ऑप्शन ए मधुमेह, डायबिटीज. प्रसूती पश्चात रक्तस्राव म्हणजे किती ml पेक्षा जास्त रक्तस्राव झाला म्हणतात? तर 500 ml. क्षयरोगासाठी BCG वॅक्सिन दिली जाते. लहान मुलांना दिली जाते. बाळ जन्माला लगेचच BCGची लस दिली जाते, त्वचेखाली दिली जाते. एकपेशीय प्राण्यास आदिजीव असे म्हणतात. नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे कोणता दोष निर्माण होतो? तर एक काचबिंदू. डॅश भांड्यात जर अन्न शिजवले तर त्यातून लोह चांगल्या प्रमाणात मिळते. तर डी लोखंड. झुरणी व सुखारोग हे कशाचे गंभीर प्रमाण आहेत? तर ऑप्शन ए प्रथिने, उष्मांक, कुपोषणाचे. पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लोहाची गरज असते. बरोबर आहे. लोहाचे शरीरातील मुख्य कार्य म्हणजे प्राणवायूची आवक जावक करणे. बरोबर आहे. लोह शाकाहारी तसेच मांसाहारी असे दोन्ही प्रकारच्या अन्नपदार्थात आढळते. हेही बरोबर आहेत, म्हणून वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत. ऑप्शन डी. मानवाच्या पाठीच्या मणक्यात किती मणके असतात? बी 24. स्पुटम मग म्हणजे काय? तर सी थुंकीचे भांडे. इनॅमलच्या वस्तू किती मिनिटे निर्जंतुक करतात? तर 7 ते 10 मिनिटे. कंदमुळे प्रकारातील पुढीलपैकी कोणती एक भाजी नाही?
बटाटा, कांदा आणि सुरण हे कंदमुळे आहेत, तर दोडका कंदमूळ नाही. हृदयास ऑक्सिजन कमी पडल्यास कोणता विकार होतो? तशी एन्जाइना पेक्टोरिस. पुढीलपैकी आजार व लक्षण यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी एक चुकीची जोडी आहे. रेबीज, लाळ गळते, पाण्याची भीती वाटते, बरोबर आहे. कांजण्या, खूप ताप येतो, अंगावर पुरळ उठते, हे पण बरोबर आहे. एड्स, ताप येतो, वजनात घट होते, प्रतिकारशक्ती कमी होते, हे पण बरोबर आहे. आणि क्षय, खूप ताप येतो, अंगावर पुरळ येतात, हे मलेरियाचे लक्षण आहेत. म्हणजे ऑप्शन चुकीची जोडी बी. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनिवाला आहे आणि त्याची स्थापना 1948ला झाली. जीवशास्त्रानुसार नवजात अर्भकाचे लिंग कशावरून ठरतात? तर माता व पित्याकडून. स्टिल बर्थ म्हणजे उपजत मृत्यू होय. मोठ्या आतड्याची लांबी किती मीटर असते? 1.5 ते 2 मीटर असते. थायमिन म्हणजे काय? व्हिटॅमिन B1. पेशीमध्ये रंगसूत्रात कोणते द्रव असते? तर ऑप्शन बी, DNA.